सुंदर आकर्षक अशा दर्शनी भागातच स्वागतास प्रथम नजरेस पडतात या दीपमाळ। ह्या दीपमाळ मंदिर बांधकामानंतर काही काळाने श्री गोपाळ वैजाजी कुलकर्णी आणि वाडिये मामले बीड यांनी शके 1701 आणि 1704 साली बांधल्या असा उल्लेख शिलालेखावर आढळतो। म्हणजेच आज रोजी या दीपमाळास तब्बल 225 वर्ष पूर्ण होतात। म्हणजे मंदिर त्या अगोदरचे 16व्या शतकातील असावे असा जुन्या जाणत्या व्यक्तींचा कयास आहे। दीपमाळ ह्या रेखीव सुंदर अशा दगडकामात बांधलेल्या असून उंच दोन्ही बाजूस जणू येणाऱ्यांचे स्वागतच करीत आहे असा भास होतो। या दीपमाळ कोजागिरी आणि इतर पौर्णिमेस तेल सरकी टाकून पेटवतात। यालाच पाजळणे असेही म्हणतात। पूर्वी लाईटची सोय नसताना यावरच तेल टाकून ह्या दीपमाळ पेटत ठेवून मंदिर परिसर उजळून निघत असे। हे मुख्य प्रवेशद्वार। पुरणपोळी 5 सुवासी निघाली न, जायचं मला त्वरित देवीला, हे जायचं मला त्वरित देवीला। मुख्य प्रवेशद्वारावर पूर्वी वेळेची जाणीव करून देणारा हा नगरखाना। पूर्वी हा सकाळ दुपार संध्याकाळी वाजवला जात असे। हा मंदिराचा आतील भाग। कायटा नाईटा वाहीन त्वरिताच्या अगोदर तुळजाईचं दर्शन घेईन, दर्शनानंतर पायऱ्या चढण्या निघेन। अवाढव्य असे हे बांधकाम सुमारे 16व्या शतकापूर्वीचे असून दगड आणि चुन्यातील आहे। या बांधकामात दगडाच्या मोठमोठ्या शिळांचा वापर केलेला आहे। त्या शिळा बऱ्याच ठिकाणी अखंड वापरात आणल्या आहेत। वाटे लागे पायरीस खरुजाई खोकालाई, पायऱ्या चढणे होई अंगाची लाई लाई। वाटे लागे पायरीस खरुजाई खोकालाई, पायऱ्या चढणे होई अंगाची लाई लाई। डोईवरी सूर्य तो तापला भारी, वाटेत वाटते विश्रांती मज घ्यावी थोडी। डोईवर सूर्य तो तापला भारी, वाटेत वाटते विश्रांती मज घ्यावी थोडी। जायचं मला त्वरित देवीला, हे जायचं मला त्वरित देवीला। येथे कमानी रूप ओवऱ्या बांधलेल्या दिसतात। मंदिर ते छान दरवाजा तो लहान, वाकून जाऊन घेऊ देवीचं जाते ओवरी आणि वर पूर्वीचा तब्बल 1 ते 2 फूट जाडीचं छत आहे। हे बांधकाम पूर्वीच आहे, परंतु येथील ट्रस्टने यास रंगरंगोटी केल्याने ते नवे वाटते। या ओवऱ्यात 1972ला भिंती बांधून खोल्या तयार केलेल्या आहेत। हा ट्रस्टने बांधलेला सभा मंडप। हा प्रदक्षिणा घालण्याचा परिसर व मंदिराच्या भिंती। होम हवन यज्ञ होतो तो हा ओटा। समोर काळ्या भैरवाचा ठाण, वाडा तो मंदिर शिवकालीन छान। देवीच्या समोर काळ्या भैरवाचा ठाण, उद्या आंबे बरोबर चांग भलते गाणं। तुळशी वृंदावन येईल गुण, उद्या आंबे बरोबर चांग। मंदिरातील लिंबाचे झाड भैरवा समान तेलाचा येईल गुण। जायचं मला त्वरित देवीला, जायचं मला त्वरित देवीला।
त्वरित देवीला नित्याच्या वारीला, त्वरित देवीला नित्याच्या वारीला. हे जायचं मला. आणि हे मंदिराचे शिखर, हे शिखर 16व्या शतकाच्या दरम्यानचे असून या शिखराची उंची कमी असल्याने हे चिरेबंदी शिखर पाडून ट्रस्टने 51 फुटी उंचीचे शिखराचे बांधकाम केले आहे.